विद्यार्थी मित्र हो, अकाउंटच्या काही बेसिक ॲडजस्टमेंटचा अभ्यास आपण करत आहोत. 2-3 ॲडजस्टमेंट आपण अभ्यासलेल्या होत्या. परत एकदा रिपीट करून काही ॲडजस्टमेंटकडे मी परत पुन्हा येतोय. अर्थात पहिली ॲडजस्टमेंट आपण अभ्यासलेली होती क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक अर्थात त्याचे 2 इफेक्ट आपल्याला द्यायचे आहेत. प्रत्येक घटकाचे 2 घटक आपल्याला नोंदवायचे आहेत. क्लोजिंग स्टॉकच्या 2 किमती असतात. एक मार्केट प्राईस असते आणि एक कॉस्ट प्राईस असते. मार्केट प्राईस किंवा कॉस्ट प्राईस यापैकी जी लहानात लहान किंमत असते, विचएव्हर इज लेस अमाऊंट, ती अमाऊंट आपल्याला घ्यायची असते. अर्थात ती कुठं नोंदवतो आपण? एक पहिला इफेक्ट आपल्याला नोंदवायचा आहे तो बॅलन्स शीटच्या असेट साईडला. काय क्लोजिंग स्टॉकची जी लहान किंमत असेल, लहान म्हणजे 2 पैकी तुलना करायची, जी कमी किंमत आहे ते आपण क्लोजिंग स्टॉक म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला नोंदवायची. आणि त्याचा दुसरा इफेक्ट हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्सच्या खालच्या बाजूला आपल्याला तो क्लोजिंग स्टॉक म्हणून नोंदवायचा आहे. ॲडजस्टमेंट ट्रान्झॅक्शन नंबर 2, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. अर्थात आउटस्टँडिंग याचा अर्थ जादा रक्कम आपल्याला द्यायची. एक्सपेन्सेस आहे. जर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल तर संबंधित ज्या एक्सपेन्सेससाठी आउटस्टँडिंग आपल्याला दर्शवलेलं आहे त्या एक्सपेन्सेसमध्ये जेवढी सांगितलेली रक्कम आहे तेवढी आपल्याला अधिक किंवा ॲड करायची आहे. मग आपल्याला माहिती आहे की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कुठं असतात? एक तर डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल, नंतर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असेल. डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर तो कुठं असतो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठं असतात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. जो एक्सपेन्सेस दिलेला आहे त्या एक्सपेन्सेसमध्ये तेवढी रक्कम आपल्याला ॲड करायची आहे आणि ते आपलं देणं असतं. म्हणून दुसरा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तो आपल्याला नोंदवायचा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसच्या विरुद्ध प्रीपेड एक्सपेन्सेस असतात. अर्थात आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये आपण संबंधित घटकामध्ये तेवढी रक्कम ॲड केली. आता प्रीपेड एक्सपेन्सेसमध्ये जे एक्सपेन्सेस दिलेले असतात, एक्सपेन्सेस एकतर आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला असतात किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला असतात. त्या संबंधित एक्सपेन्सेसमधून तेवढी रक्कम आपण वजा करायची आणि वजा केलेली जेवढी रक्कम आहे तेवढी बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपल्याला नोंदवायची आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंट क्रमांक 4, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. पुढच्या वर्षीचं इन्कम किंवा उत्पन्न आपल्याला या वर्षात मिळालेलं असेल तर संबंधित इन्कम कुठं असतात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला इन्कम साईड असते आणि त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जो घटक असेल उत्पन्नामधून संबंधित तेवढी रक्कम वजा करायची आणि दुसरं जादा मिळालेलं आहे. जादा म्हणजे पुढच्या वर्षीचं आत्ता मिळालेलं आहे म्हणून ते देणं आहे म्हणून ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण नोंदवायचं आहे. त्यानंतर इन्कम रिसिवेबल, उत्पन्न आपल्याला मिळावयाचं आहे. उत्पन्न मिळवायचं आहे याचा अर्थ मिळणार आहे. मग उत्पन्नाची बाजू कुठली असते? एक तर आपली ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड असते. खरं उत्पन्नाची साईड कुठली असते? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड असते. त्या क्रेडिट साईडमध्ये संबंधित जो उत्पन्नाचा घटक असेल, उदाहरणार्थ आपण अभ्यासलेले घटक कमिशन रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, हे जर उत्पन्नाचे घटक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला असतात त्या संबंधित घटकामध्ये तेवढी रक्कम ॲड करायची आणि याचाच अर्थ तेवढी रक्कम आपल्याला मिळणार आहे, येणं आहे म्हणून ते आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला नोंदवणार आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंट क्रमांक 6, बॅड डेब्ट्स. अर्थात ॲडिशनल किंवा न्यू बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स हा घटक कुठं असतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला असतो. तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये आपण नोंदवत असतो. आता बॅड डेब्ट्समध्ये कसं की काही ॲडिशनल बॅड डेब्ट्स असतात की ते डेटरशी संबंधित असतात. संबंधित रक्कम डेटरमधून वजा केल्यानंतर येणारी रक्कम जी असेल तर ते आपण त्या बॅड डेब्ट्समध्ये काय करतो? ॲड करतो. आणि दुसरा इफेक्ट आपण काय करतो? बॅलन्स शीटच्या असेटमध्ये संबंधित जे डेटर असतात त्या डेटरमधून वजा करा. जेवढी वजा केलेली रक्कम आहे ती बॅड डेब्ट्समध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ते आपल्याला ॲड करायचे. ॲडजस्टमेंट क्रमांक 7, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स मीन्स RDD. RDDच्या 2 कन्सेप्ट असतात. अर्थात
शो द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ऑलरेडी कुठं घेतो, डेटरच्या खालच्या बाजूला आपण किंवा डेटरमध्ये बऱ्याच वेळा आपण काय करतो, ॲड करतो. जेवढी रक्कम ऑलरेडीची सांगितली आहे तेवढी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायची आहे. आणि ती कुठनं वजा करायची. आरडीडी ही नेहमी कशावरती असते आपल्याला, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स, हे आपल्या सन्डे डेटर्सवरून असते. जे येणे आहे त्या येणे संबंधित काही डाऊटफुल येणार नाही अशी जर काही रक्कम असेल, याचाच अर्थ सन्डे डेटरमधून, बॅलन्स शीटच्या डेटरमधून आपण ती काय करतो, वजा करतो. आणि वजा करून आलेली रक्कम आरडीडी या सदराखाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण ती डेबिटला नोंदवतो. 8वी ॲडजस्टमेंट आहे रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. याचा अर्थ डेटरवरती डिस्काउंट दिला जात असेल तर शो दी डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जेवढी डिस्काउंट आपण देतोय याचा अर्थ व्यवसायामधून तुम्ही संबंधित डेटरवरती आपण डिस्काउंट आकार देतोय, याचा अर्थ आपले डेटर कमी होत आहेत. आणि डेटर कमी होत आहेत म्हणून आपण तो आपला एक्सपेन्सेस असतो, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण काय नोंदवणार आहोत, डिस्काउंट अलाउड म्हणून ती रक्कम आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला नोंदवणार आहोत. दुसरा इफेक्ट कुठं द्यायचा आहे, तर डिस्काउंट आपण डेटरवरती आकारतोय, याचा अर्थ डेटर कुठं असतात, बॅलन्स शीटच्या असेट साईडला असतात. बॅलन्स शीटच्या असेट साईडला जिथं डेटर असतात त्या डेटरमधून तेवढी रक्कम आपण डिस्काउंट म्हणून वजा करायची आणि वजा केलेली रक्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला नोंदवायची. नेहमीची गेल्या वर्षी तुम्ही अभ्यासलेली ॲडजस्टमेंट क्रमांक 9, डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन कशावरती असते, फिक्स्ड ॲसेटवरती डेप्रिसिएशन आपण आकारतो. काही वेळेला बुक्सवरती वगैरे सुद्धा आपण डेप्रिसिएशन आकारतो. फिक्स्ड ॲसेट कुठं असते, बॅलन्स शीटला असते. बॅलन्स शीटला असेट साईडला जी फिक्स्ड ॲसेट आहे त्या फिक्स्ड ॲसेटमधून तेवढी रक्कम डेप्रिसिएशनची, एक्झाम्पल 5% असेल, 10% असेल, ती आपण मायनस करायची. आणि जेवढी मायनस केलेली डेप्रिसिएशनची रक्कम आहे ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपल्याला नोंदवायची आहे. ॲडजस्टमेंट क्रमांक 10, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्यासंबंधीचा अभ्यास आपण कॅपिटल अकाउंट काढत असताना अभ्यासलेले. अर्थात भांडवलावरती व्याज द्यायचं आहे म्हणजे तो आपला एक्सपेन्सेस आहे. एक्सपेन्सेस आपण कुठं नोंदवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला नोंदवतो. मग आता दुसरा इफेक्ट कुठं द्यायचा, एक तर स्वतंत्र कॅपिटल अकाउंट काढलेलं असेल तर स्वतंत्र कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपण अभ्यासलो की इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला नोंदवत होतो. जर कॅपिटल अकाउंट काढलेलं नसेल तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल ही रक्कम जी आहे ती एक तर आपण कॅपिटलमध्ये ॲड करू शकतो किंवा करंट अकाउंट असेल तर ती रक्कम करंट अकाउंटला आपण ॲड करणार आहे. अर्थात लायबिलिटी साईडला करंट अकाउंट असतो. त्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स. ज्या पद्धतीने इंटरेस्ट ऑन कॅपिटलची ॲडजस्टमेंट आपण अभ्यासली त्याच पद्धतीनं त्याच्या अपोजिट की इंटरेस्ट ऑन ड्रॉविंगवरती आपल्याला इंटरेस्ट टाकायचं असेल, अर्थात ते ड्रॉविंग इंटरेस्ट आपल्याला मिळायची रक्कम असते. म्हणून पहिला घटक आपण काय करायचा की इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग हे एक तर आपण करंट अकाउंट किंवा कॅपिटल अकाउंट काढलेलं असेल तर त्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला रक्कम टाकायची. म्हणजे कॅपिटल अकाउंट कुठं असतो, स्वतंत्र कॅपिटल अकाउंट काढलेला असेल तर, नसेल तर कॅपिटल कुठं असतो, लायबिलिटी साईडला पहिलाच घटक असतो. त्या कॅपिटल अकाउंटमधून तुम्ही वजा करू शकता. जर स्पेशल करंट अकाउंट असेल तर त्या करंट अकाउंटमधून आपण काय करायचे, तेवढी रक्कम आपण वजा करायचे किंवा कॅपिटलमधून ती रक्कम आपण वजा करायची. त्याचा दुसरा इफेक्ट आपण कुठे द्यायचा आहे, अर्थात क्रेडिट साईड. कुठली क्रेडिट साईड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी क्रेडिट साईड असते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे मिळणारं व्याज आहे ते आपण इन्कम म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला नोंदवणार आहोत. इंटरेस्ट ऑन लोन टेकन. जर आपण लोन घेतलेलं असेल, त्या लोनवरती व्याज आपल्याला आकारायचं असेल, याचाच अर्थ लोन कर्ज घेतलेलं असेल त्या कर्जावरचं आपल्याला व्याज द्यायचं असेल, याचा अर्थ तो व्यवसायाचा खर्च आहे. खर्च आहे म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तो इंटरेस्ट ऑन लोनची काही रक्कम असेल तर ते नोंदवायची आहे. दुसरा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे, लोन आपण कुठं नोंदवतो, लायबिलिटी साईडला लोन असतात, कर्ज असतं, त्यावरचं लोनवरचं इंटरेस्ट त्याच घटकामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. लोन हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला असतात आणि त्या लायबिलिटी साईडमध्ये आपण ते ॲड करणार आहोत. त्यानंतर 11, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड ऑन लोन गिवन.
याचा अर्थ व्यवसायातील काही रक्कम आपण इन्व्हेस्ट केलेली असेल, आपण गुंतवलेले असेल. उदाहरणार्थ तुमचे पैसे तुम्ही बँकेत ठेवता, तेव्हा बँक तुम्ही गुंतवणूक करता, त्या गुंतवणुकीवरती तुम्हाला व्याज मिळतं. त्याच पद्धतीनं व्यवसायाची जादा जी रक्कम असेल ती इतरत्र गुंतवली जात असते. तेव्हा आपण जेव्हा व्यवसाय म्हणून दुसरीकडे रक्कम किंवा व्यवसायाची रक्कम बँकेत ठेवतो, तेव्हा आपल्याला काय मिळतं, त्या गुंतवणुकीवरती व्याज मिळतं. आणि व्याज मिळतं म्हणजे हे आपलं उत्पन्न असतं. मग उत्पन्नाची बाजू कुठली असते? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड ही आपली उत्पन्नाची बाजू आहे. याचाच अर्थ तेवढी रक्कम ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला नोंदवायची. आणि उत्पन्न इन्व्हेस्टमेंट कुठं असतात? असेट साईडला असतात. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटची जेवढी रक्कम आलेली आहे ती त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला त्यामध्ये ॲड करायचे आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 12, इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर किंवा ॲक्सिडेंट. विमा उतरवलेली विमा उतरवलेली जी माल आहे, विमा उतरवलेला जो माल आहे त्या मालाला आगीमुळं किंवा अपघातामुळं नुकसान पोचलेलं आहे. दोन प्रकारचे गुड्स असतात. एक विमा उतरवलेला असतो आणि दुसरा विमा न उतरवलेला असतो. त्यातला आपण एक घेतलेला आहे की विमित मालमत्तेला जर नुकसान पोचलेलं असेल किंवा विमा उतरवलेल्या मालमत्तेला जर नुकसान पोचलेलं आहे तर ते नुकसान झालेलं असेल, अशा वेळी काय करायचं, तर पहिली रक्कम की ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जेवढी ग्रॉस अमाऊंट आहे, म्हणजे जेवढ्या रकमेचा विमा उतरवलेला होता तेवढी सगळी रक्कम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जेव्हा सेल्स असतात, सेल्सच्या खालच्या बाजूला किंवा क्लोजिंग स्टॉकच्या बाजूला आपण तेवढी रक्कम नोंदवायची आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नोंदवत असताना जेवढं प्रत्यक्षात नुकसान आपलं झालेलं आहे, कारण विमा कंपनीकडून किती रक्कम मिळाली ती रक्कम आपण असेट साईडला नोंदवणार आहे. याचं काय लक्षात येते बघा, एक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जेवढी रक्कम होती तेवढी क्रेडिटला नोंदवली. बॅलन्स शीटच्या असेट साईडला जेवढी रक्कम आपल्याला मिळणार आहे तेवढी रक्कम आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेणार आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तिसरा एक इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे की ग्रॉस अमाऊंट किती होती, विमा कंपनीकडून बॅलन्स शीटला आपल्याला किती मिळणार आहे, आणि त्या दोन्हीमधला जेवढा फरक आहे तो फरक म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपल्याला तो नोंदवायचा आहे. ती रक्कम असते लॉसची. उदाहरणार्थ 40,000 रोजचा विमा उतरवलेला होता आणि 40,000 मालाची किंमत होती. विमा कंपनीकडे आपण 30,000 रुपयेचा विमा उतरवला. विमा कंपनीनं 30,000 रुपये सँक्शन केले, मंजूर केले. याचाच अर्थ मालमत्तेला आग लागली, 40,000चं नुकसान झालं, तर विमा कंपनी आपल्याला किती देणार आहे? 30,000 रुपये देणार आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला मालाचे नुकसान किती झालेलं आहे? 40,000चं झालेलं आहे. 40,000मधून 30,000 गेले तर किती रक्कम झालेली आहे? त्यातला फरक कितीचा आहे? 10,000 रुपये. तो 10,000 रुपये आपला काय व्हायला लागला आहे? लॉस होतो. याचाच अर्थ लॉस ऑफ गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर किंवा लॉस ऑन गुड्स डिस्ट्रॉयड बाय ॲक्सिडेंट या सदराखाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपल्याला तो नोंदवायचा आहे. याचाच अर्थ इन्शुअर्ड गुड्स असेल तर इन्शुअर्ड गुड्सच्या बाबतीमध्ये 3 एंट्रीज होतात. एक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला ग्रॉस अमाऊंट, विमा मिळणारी रक्कम बॅलन्स शीटच्या असेट साईडला, आणि जेवढं त्या दोन्हीमधला जो फरक आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, तो फरक आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ॲडजस्ट करायचा आहे. आता ह्याच्या विरोधात अनइन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अँड ॲक्सिडेंट, विमा न उतरवलेली मालमत्ता आहे. आता विमा उतरवलेला आहे त्याचं काय झालं? आता विमा उतरवलेलंच नाही. उदाहरण 40,000 रुपयेचा विमा उतरवले नाही आणि 40,000च्या मालमत्तेला नुकसान पोचलं. काय होणार आहे? एक तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जेवढं नुकसान होणार आहे तेवढं सगळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टाका. आणि दुसरं कुठं? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला कितीचा माल होता? 40,000चा माल होता. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला 40,000चा माल, बरोबर. 40,000 ट्रेडिंग अकाउंटला टाकले, तेवढंच नुकसान. आता विमा उतरवलेलं नाही, विमा कंपनी आपल्याला 1ही रुपया देणार नाही. याचा अर्थ विमा टोटल रकमेचं नुकसान होणार आहे,
म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला फुल्ली अमाऊंट जी असेल तर ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टाकायचे आहे. आणि एक इफेक्ट आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टाकायचा आहे. अर्थात हे झालं अनइन्शुर्ड गुड्सच्या बाबतीमध्ये. पुढच्या जे ॲडजस्टमेंट आहे मी त्याचं संबंधित स्पष्टीकरण पुढच्या रेकॉर्डिंगमध्ये मी देईन.